आज आपण बनवतोय भारंगीची भाजी, गावावरून आणलेली भारंगीची भाजी। आमच्याकडे याला भारग्याची भाजी सुद्धा म्हणतात। एकदम खायला चविष्ट लागते आणि कमीत कमी साहित्यांपासून एकदम चविष्ट भाजी तयार होते। तर भारंगीची भाजी आपण आज बनवतोय। नमस्कार, आज आपण भारंगीच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत। तर ही भारंगीची भाजी मी गावावरून आणली आहे आणि बघा किती कवळी कवळी पानं आहेत आणि खूप चांगली भाजी लागते। तर एकदम सिंपल पण एकदम टेस्टी रेसिपी कशी बनवायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा ही पानं जी आहेत ना ती स्वच्छ धुवून घ्यायची। तर सगळ्यात पहिल्यांदा मी ही पानं स्वच्छ धुवून घेते आणि अगदी कमीत कमी साहित्य वापरून आपण ही रेसिपी बनवणार आहोत। तर जेव्हा रेसिपीला स्टार्ट करू तेव्हा स्टेप बाय स्टेप काय काय लागणार आहे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे। पण सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची, चिरून घ्यायची आणि हिला उकडून सुद्धा घ्यायची आहे। ती प्रोसेस आपण बघूया। तर सगळ्यात पहिल्यांदा मी ही जी पानं आहेत ना स्वच्छ धुवून घेते आणि त्याच्यानंतर आपण ही भाजी चिरून घेऊया। तर बघा भाजी पूर्ण व्यवस्थित धुवून घेतली आहे। आता याची एक एक पानं आहेत ना आपल्याला अशी सारखी करून घ्यायची आहेत, म्हणजे कापण्यासाठी जे देठ आहेत ना ते आपल्याला काढून टाकायचे आहेत। तर बघा पानं पानं घ्यायची, फक्त जेवढे आपण कापायला घेणार आहेत ना तेवढंच ते निवडून घ्यायचं। अशा पद्धतीने जी कवळी कवळी पानं आहेत ना ती घ्यायची। तर बघा सगळी भाजी आपली निवडून झालेली आहे, नीट करून घेतली आहे, एक एक पान पान करून नीट करून घेतलेलं आहे। आता आपण चिरून घेऊया। एकदम बारीक बारीक कापायची। तर ज्या भांड्यामध्ये आपण ही भाजी उकडायला ठेवणार आहे ना त्याच भांड्यामध्ये डायरेक्ट ही भाजी टाकून घ्यायची। अशी सगळी भाजी आपल्याला चिरून घ्यायची आहे। तर सगळी भाजी मी चिरून कढईमध्ये घेतली। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया आणि ही भाजी आपल्याला एक 15 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आहे। झाकण ठेवायचे आणि चांगली शिजवून घ्यायची। भाजीचा कलर पूर्ण चेंज होतो, अगदी काळसर कलर चेंज होतो। त्या आणि पूर्ण शिजवून झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते। झाकण ठेवूया। तर भाजी चांगली शिजलेली आहे बघू शकता आणि थोडी थंड सुद्धा झालेली आहे। आता ह्याला आहे ना व्यवस्थित आपण पिळून घ्यायची, एकदम घट्ट अशी पिळून घ्यायची। सगळं पाणी त्यातलं काढून टाकायचं। पूर्ण घट्ट पिळून असे गोळे करून घ्यायचे। आता हे सगळे गोळे आहेत ना ते आपण असे सोडवून घ्यायचे। भाजी सगळी सोडवून घ्यायची। बघा एकदम सगळं पाणी याच्यातलं व्यवस्थित निघून गेलेलं आहे। दिसताना भाजी खूप जास्त दिसते पण शिजल्याच्या नंतरला त्याची क्वांटिटी कमी होते। सगळी भाजी आपली सोडवून झाली आहे आता।
तर भाजी सगळी सोडवून झाली ना की याच्यातच आपल्याला टाकायची थोडीशी हळद, त्याच्यानंतर तिखट मसाला, थोडासा गरम मसाला, याच्यात आपण मीठ पण टाकूया, चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सगळ्या भाजीला व्यवस्थित लागलं पाहिजे. आपण एक कढई गॅसवर ठेवली आहे आणि ती पूर्ण तापली आहे. आता तर त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया. थोडंसं तेल जास्त टाकायचं आणि तेल सुद्धा चांगलं तापलं की त्याच्यामध्ये टाकायचं भरपूर सारा ठेचलेला लसूण, मिरची टाकायची, आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा. आणि हे सगळं व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं. कांदा मऊ पडला पाहिजे. तर कांदा, लसूण आणि मिरची सगळी व्यवस्थित परतून घेतली आहे. बघा आता आपल्याला आपण जी भाजीमध्ये सगळं टाकून ठेवलं ना ती भाजी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची. सगळी भाजी टाकून घ्यायची. गॅस यावेळेला कमी ठेवायचा. सगळी मिक्स करून घ्यायची. सगळी भाजी बघा एकदम व्यवस्थित मिक्स झाली आहे आणि सगळे लसूण, कांदा वगैरे पूर्ण भाजीला लागलाय. आता आपण काय करायचं, 1-2 मिनिटं फक्त झाकण ठेवून आहे ना याला वाफवून घ्यायची आणि मग आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. 2-3 मिनिटानंतर आपली भाजी चांगली शिजलेली आहे. भाजीचा कलर सुद्धा खूप चांगला आला आहे आणि कुठेही कढईला अजिबात लागलेली नाही आहे, बघू शकता. आता आपण गॅस बंद करूया. आपली भाजी तयार आहे. तर बघा भारंगीची भाजी आपली तयार झालेली आहे आणि अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये सोपी पद्धत वापरून भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर ही भारंगीची भाजी तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान लागते आणि खूप टेस्टी होते ही भाजी आणि अगदी सोपी पद्धत आहे. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अजून अशाच पद्धतीच्या पावसाळी भाज्या मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर भेटूयात आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.